मला बऱ्याच वेळा बरेच प्रश्न स्टुडंट्सकडून विचारले जातात. कधी DMs येतात, कधी मेल्स येतात, कधी स्टुडंट स्वतः येतात आणि बऱ्याच पद्धतीचे प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या यूट्यूबच्या या सिरीजमधून देणार. ही सिरीज लॉ करत असलेल्या स्टुडंट्ससाठी आणि नुकतेच लॉ झालेल्या स्टुडंट्ससाठी असणार आहे. यामधला पहिला प्रश्न आपण घेणार आहोत की लॉ शिकत असताना इंटर्नशिप करायला हवी का नाही करायला हवी. मी अमृता साळुंके आजपर्यंत 18 वर्ष झाले रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी बऱ्याच पद्धतीची रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. सर्च रिपोर्ट, टायटल क्लिअरन्स, प्लॅन सँक्शन्स, रेरा रजिस्ट्रेशन्स, रेरा लिटिगेशन्स अशा अनेक पद्धतीच्या प्रॅक्टिसमध्ये मी कार्यरत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात की तुम्हालाच तुमचं उमजून जाईल की मला इंटर्नशिप करायला हवी की नको. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्टुडंट्सनी लॉ शिकत असताना इंटर्नशिप करायलाच हवी. आता ही इंटर्नशिप कुठल्या पद्धतीची असावी, किती ड्युरेशनची असावी, तर लॉ स्टुडंटनी इंटर्नशिप करत असताना ती फर्स्ट इयरपासून देखील ते चालू करू शकतात. मग ही इंटर्नशिप काही वेळासाठी कोर्टात काम करत असणाऱ्या सिनियरच्या अंडर करायला हवी. मग जे कॉर्पोरेट ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करू शकता किंवा जे कन्व्हेन्सिंगची प्रॅक्टिस करतात त्यांच्या ऑफिसमध्ये देखील तुम्ही तुमची इंटर्नशिप करू शकता. या इंटर्नशिपमुळे किंवा असं काम केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होऊ शकतो, तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की काय काम करायचंय, लॉच्या कुठल्या फील्डमध्ये काम करायचंय, तुमचा इंटरेस्ट लॉच्या कुठल्या फील्डमध्ये आहे हे समजण्यासाठी याची तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल. मग आता मुलांचा प्रश्न असा असतो की इंटर्नशिप करायला आम्ही तयार आहोत, पण वकिलांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आमच्यासाठी काहीच काम नसतं. असं नाही. तुम्ही वकिलाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना जर तुम्ही असं सांगितलं की मी तुमच्या ऑफिसमध्ये पडेल ते काम करायला तयार आहे किंवा मी टायपिंग करायला तयार आहे. मुलांना टायपिंग हे असं काम आहे ज्याच्यातून तुम्ही खूप शिकू शकता. वकिलांच्या ऑफिसमध्ये ड्राफ्टिंगचं खूप मोठ्या प्रमाणावरती काम असतं. मग तो कुठल्याही पद्धतीचा वकील असू दे, कोर्टात काम करणारा असू दे किंवा कन्व्हेन्सिंगची प्रॅक्टिस करणारा असू दे, दोन्ही प्रकारच्या ॲडव्होकसीमध्ये टायपिंग प्लेज अ क्रुशल रोल. त्यामुळे तुम्ही हे करण्याची जर तयारी दाखवलीत तर तुम्हाला नक्कीच वकिलाच्या ऑफिसमध्ये काम मिळू शकतं. आणि कामही नाही मिळालं आणि तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली की फक्त वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे, म्हणजे ऑफिसमध्ये एंट्री मिळाली, तर शांतपणे ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर त्या ऑफिसमध्ये कुठल्या प्रकारचं काम चालू आहे हे तर तुम्ही बघू शकता. त्यातून ते काम तुम्हाला आवडतंय का, प्रायमा फेसी काही थोडंफार समजतंय का, याची ग्रीप तुम्हाला नक्कीच येऊ शकते. आणि मी जसं नेहमी म्हणते, ॲडव्होकसी हे नोबल प्रोफेशन आहे. तुम्ही एखादा गरजू माणूस असेल ज्याला बेसिक कुठली केस फाईल करायची असेल किंवा एखादी पोलीस कंप्लेंट फाईल करायची असेल, ज्याच्यासाठी नक्कीच पोलीस कंप्लेंट फाईल करण्यासाठी नक्कीच तुम्हाला फक्त नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही अशा व्यक्तीला मदत करू शकता. अशा व्यक्तीची मदत करून त्याच्यातूनही तुम्ही काही शिकू शकता. लॉ शिकत असताना आपण कायदा शिकत असतो, पुस्तकात काय लिहिलंय हे शिकत असतो. इंटर्नशिपला गेल्यानंतर आपल्याला एक होल्ड येतो की आपण जे शिकतोय ते प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आपण कसं इम्प्लिमेंट करतो. प्रॅक्टिकल लॉच्या फील्डमध्ये आपण जे शिकलोय त्याचं ॲप्लिकेशन आपण कामामध्ये कसं करतो. हे काम करत असताना किंवा हे बघत असताना, वकिलाच्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं बघत असताना आपल्याला हा होल्ड येऊ शकतो की आपण कुठल्या कामामध्ये इंटरेस्ट घेऊ शकतो आणि कुठल्या कामामध्ये आपल्याला एक्सपर्टीज येऊ शकतात. काही कायदे हे पुस्तकामध्ये लिहिलेले वेगळे असू शकतात आणि त्याचं इम्प्लिकेशन कामामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. मग कामामध्ये जेव्हा हे कायदे येतात तेव्हा त्या कायद्यांचं इंटरप्रिटेशन काय होतं हे आपल्याला इंटर्नशिपमध्येच कळू शकतं. थेरीज आणि प्रोसेस
ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा पूर्णपणे थिअरीज आपण अभ्यास करत असतो, कायद्याची पुस्तकं वाचत असतो, त्याचं नॉलेज घेत असतो. मात्र वकिली क्षेत्रामध्ये फक्त नॉलेज असून उपयोगाचं नाही. ते प्रेझेंट कसं करायचं, ते वापरून एखादी केस जिंकायची कशी, आणि महत्त्वाचं म्हणजे हे नॉलेज आपल्याला आहे हे आपल्या क्लायंटला, जो अडचणीत आहे, जो आपल्याकडून अपेक्षा करतो की त्याची अडचण आपण दूर करावी, त्याला हे आपण कसं सांगू शकतो की आपल्याला हे नॉलेज आहे. जेव्हा आपण इंटर्नशिप करतो तेव्हा आपण सिनियर्सकडून हे शिकत असतो की आपल्याला असलेलं नॉलेज समोरच्या व्यक्तीला दाखवायचं कसं, आपण स्वतःला क्लायंट समोर कसं रिप्रेझेंट करायचं, आपण स्वतःला कोर्टासमोर कसं रिप्रेझेंट करायचं, हे सगळं इंटर्नशिपमधून आपण शिकत असतो. इंटर्नशिप करताना आपण या सगळ्या गोष्टी करताना आपण अभ्यासही करत असतो. म्हणजेच इंटर्नशिपचा उपयोग हा अभ्यास करता करता तो अभ्यास प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसा वापरला जातो हे आपण इक्वली शिकत असतो. इंटर्नशिप म्हणजे प्रॅक्टिस आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी एकत्र चालू असतात. आपण कुणाकडे इंटर्नशिप करतोय किंवा किती मल्टिपल सिनियर्स बरोबर इंटर्नशिप करतोय हे महत्त्वाचं नसतं. आपण कुणाबरोबर किंवा आपण कुठल्या फील्डमधल्या सिनियर बरोबर काम करतोय हे महत्त्वाचं असतं. वकिली क्षेत्रामध्ये कधीच कुठला सिनियर आपल्या ज्युनियरला आयुष्यभर माझ्याकडे काम करत राहा बाबा असं म्हणत नाही. किंवा तुम्ही त्या सिनियरला सोडून स्वतःची प्रॅक्टिस चालू केलीत आणि परत एकदा सिनियरकडे कुठली अडचण घेऊन गेलात तर नक्कीच तो सिनियर तुम्हाला गाईड करतो. म्हणजेच इंटर्नशिप करत असताना तुम्ही तुमचा मेंटर तयार करत असता, तुम्ही तुमचा गाईड तयार करत असता. फक्त स्वतः तयार होणं महत्त्वाचं नाही, तर कुणाकडून आणि कुणाबरोबर तुम्ही तयार होताय हेही इंटर्नशिप करत असताना महत्त्वाची गोष्ट ठरते. म्हणजेच अशी इंटर्नशिप करत असताना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर ॲक्च्युअल वकिलाचं आयुष्य तुम्हाला शिकवून जाते. स्टुडंटसाठी लॉ क्षेत्र निवडणं हा किती स्वतःचा निर्णय असतो हे आधी त्या स्टुडंटनी चेक करायला हवं. आम्हाला मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन नाही मिळाली, आम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये ॲडमिशन नाही मिळाली म्हणून आम्ही लॉ क्षेत्र निवडलं असे 40% तरी स्टुडंट्स असतील. मला वकील व्हायचंय म्हणून किती स्टुडंट्स लॉ क्षेत्र निवडतात हे बघायला पाहिजे. मला माझ्या इंटर्नशिपचा आजही फायदा होतो. माझी इंटर्नशिप सुरू झाली होती जेव्हा मी 9वीत होते. माझ्या इयत्ता 9वीमध्ये असतानाची माझी इंटर्नशिप ही फक्त वकिलाच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांचं ऑफिस स्वच्छ करायचं एवढीच होती. मात्र मी रोज हे काम करायचे. मग हळूहळू माझी 11वी आली आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये असलेली पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली, त्यांच्या ऑफिसमध्ये असलेले ॲप्लिकेशन्स मी वाचायला सुरुवात केली. आणि मग 12वी पर्यंत आल्यावर मला हे क्लिअर झालं होतं की मला लॉयर व्हायचं आहे आणि मला कुठल्या पद्धतीचं वकील व्हायचं आहे. माझ्या इंटर्नशिपमध्ये मी सायकलवरती जेलमध्ये जायचे आणि डॉक्युमेंटेशन करायचे म्हणजे डॉक्युमेंट्स फक्त हँडओव्हर करायचे. पोस्ट ऑफिसमध्ये जायचं, पोस्ट करायचं, नोटिसेसचा रिप्लाय आला असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनला शोधणं, त्याच्याकडून तो रिप्लाय घेणं, अशी छोटी मोठी कामं मी तेव्हा करायचे. या इंटर्नशिपमधून मी प्रॅक्टिकल अप्रोच शिकले. या इंटर्नशिपमधून ॲक्च्युअल वकील काय करतो हे मला समजलं. लॉची ॲडमिशन आपण का घेतो, वकील आपल्याला का व्हायचं असतं. वकिली हे खूप नोबल प्रोफेशन आहे. वकिली प्रोफेशनला कधीच पैसे कमावण्याचा सोर्स असं म्हटलं जात नाही. पण आत्ताच्या स्टुडंट्समध्ये नक्की ही मेंटॅलिटी आहे का